part that we are going to see, that is Bryophyta. Before we are seeing the Thallophyta, the features and the class, that is the algae and the classification, everything we have seen in before lecture. Now the next category in the evolutionary sequence we can say that is the Bryophyta. Now today this Bryophyta, what they mean by this Bryophyta, already told you, that is the phyton means plant, or phyta we can say plant. Bryon, this is the moss. Here the moss category is there. In the mosses, that is these type of the plants, they come firstly on the land. Okay, so that's why we have used the term amphibious. Before lecture also I explained why this plant it is called as the amphibious plant, because they just came on the land, so still they need the moisture. जसं animal category मध्ये आपण पाहतो frog जे आहे ते frogs जे amphibian category मधले example आपण म्हणतो frog. So when there was the struggle completely in the water, then first animal came on the land, that is the frog. तर त्याला आपण amphibious म्हणतो, but still it needs the water for some life processes. तशाच पद्धतीने ब्रायोफायटा हे प्लांट याच्यावर जरी आले तरी रिप्रोडक्शन साठी किंवा याला लाईफ प्रोसेसेस साठी मॉइश्चर होल्ड करण्याची गरज असते, आणि म्हणून हे प्लांट अतिशय शेडी मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस मध्ये ग्रो होतात. स्टिल दे नीड द वॉटर फॉर फर्टिलायझेशन अँड कम्प्लिशन ऑफ देअर लाईफ सायकल. त्यालाही रिप्रोडक्शन साठी वॉटरची गरज आहे, कारण बिफोर जे अॅनिमल्स होते त्याचे जे तर ते जे आहे ते दे वर टोटली इन द वॉटर. त्यामुळे आता नुकतीच इव्होल्युशनला सुरुवात झालेली आहे, तर या दिवसामध्ये जेव्हा ते लँडवर मीन्स टू बेअर द टेम्परेचर, स्टील दे नीड द वॉटर फॉर सम लाईफ प्रोसेसेस लाईक रिप्रोडक्शन. फर्टिलायझेशन मध्ये या वॉटरची आवश्यकता ही आहे. सो ब्रायोफाइट्स आर मोस्टली टेरेस्ट्रियल, लँडवर आलेल्या प्लांट्सला आपण म्हणतो टेरेस्ट्रियल प्लांट्स. ॲक्वॅटिक, टेरेस्ट्रियल अशा या हॅबिटॅट आहेत. हॅबिटॅटचे पण हॅबिटॅटची टर्म सांगितली तुम्ही तुम्हाला. हॅबिटॅट म्हणजे द प्लेस वेअर द ऑर्गॅनिझम्स लिव्ह. सो हॅबिटॅट काय आहे? टेरेस्ट्रियल आहे. आता ॲक्वॅटिक कडून कुठे आले? टेरेस्ट्रियल हॅबिटॅट कडे आले, म्हणजे लँड कडे आलेले आहे. सो ब्रायोफायटा इट फर्स्टली केम्स ऑन द लँड but still needs the water. That's why they come amphi. Amphi means both habitat ची गरज आहे, both things ची गरज आहे. लँडवर तर आले पण ते वॉटरची पण आवश्यकता असल्यामुळे याला आपण म्हणणार amphibious plants. So question may ask, which category? This is the category which is the amphibious plant. Amphibious plant मध्ये MCQ मध्ये विचारलं गेलं तर Thallophyta, Bryophyta, Pteridophyta, Gymnosperm or any type of the plant. म्हणजे अशा पद्धतीने ऑप्शन दिल्यानंतर you can write that is the answer is Bryophyta. Bryophyta is only the category we can say amphibious plant. आता या ब्रायोफायटा मध्ये किती कॅटेगरी म्हटल्या गेलेल्या आहेत तर 960 जनरा. जे जिनस स्पीसीज आपण पाहिलं होतं हायरार्की मध्ये, तर किती जनरा आहेत तर 960 जनरा. याच्यामध्ये ब्रायोफायटा मध्ये कॅल्क्युलेट केल्या गेलेले आहे तर 25,000 स्पीसीज ओनली इन द ब्रायोफायटा. ब्रायोफायटा हा छोटासा पार्ट आहे जो क्रिप्टोगॅमीच्या अंडर येतो. ब्रायोफायटा इट इज कमिंग अंडर क्रिप्टोगॅमी. तर क्रिप्टोगॅमीच्या अंडर येणारा हा जो ब्रायोफायटा हे लोअर प्लांट्स आहे, बट स्टील वी कॅन सी द 960 जनरा अँड 25,000 स्पीसीज. ऑलवेज प्रत्येक वेळेला मी फोकस करते आपण लिव्हिंग वर्ड शिकत असताना बायोडायव्हर्सिटी लक्षात घ्या की किती मोठ्या प्रमाणावर बायोडायव्हर्सिटी आहे हे तुमच्या लक्षात येते आहे. The life cycle of these bryophytes shows sporophytic and gametophytic stages. Sporophytic stage and gametophytic stages. तर हे आपण परत बघणार आहोत की how the life cycle in bryophyta continues as a sporophytic and gametophytic stages. याबद्दल अगोदर तुम्हाला बोलली होती मी. Then vegetative plant body is thalloid or leafy which represent gametophytic generation. तर व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी कशी आहे याची तर स्टील इट इज थॅलॉइड. थॅलॉइड म्हणजे आपण म्हटलं होतं की कम्प्लीट मीन्स देर इज नो कम्प्लीट डिफरन्सिएशन ऑफ रूट, स्टेम अँड लीफ. तर अल्गी मध्ये आपण पाहिलं की बॉडी इज कम्प्लिटली थॅलॉइड. बॉडी इज नॉट डिफरन्शिएटेड रूट, स्टेम अँड लीफ. इथे सुद्धा ब्रायोफायटा मध्ये
दॅट इज अ व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी इज थॅलॉइड ऑर लिफी. पुढे लिफी स्ट्रक्चर आपल्याला दिसेल. याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये पुढे लिटिल डिफरन्सिएशन इट शोज लाईक अ रूट, स्टेम अँड लीफ. कारण आता इव्हॉल्युशनला जशी सुरुवात आहे तर आपण पाहतो की आता जे सुरुवातीला अगदीच कम्प्लीट स्ट्रक्चर हे थॅलॉइड होतं, दॅट इज नो डिफरन्सिएशन. इथे थोडं थोडं डिफरन्सिएशन आपल्याला जाणवायला लागेल. बट दॅट इज वी कॅनॉट से ॲज अ ट्रू रूट, स्टेम अँड लीफ. तर याच्यामध्ये हे झाले सिंपल कॅरेक्टर्स. आपण काय बघितलं, ब्रायोफाइट्स आर द टेरेस्ट्रियल प्लांट. लँडवर पहिल्यांदा आलेले हे ब्रायोफाइट्स. स्टील दे नीड मॉइस्ट प्लेसेस, शेडी प्लेसेस, water for fertilization, hence they are amphibious. So many species we can see in the Bryophyta. त्यानंतर लाईफ सायकल कशी आहे, it shows the sporophytic and gametophytic both the stages. Vegetative plant body still is thalloid or leafy and representing gametophytic generation. Spore producing capsule represents sporophytic generation. इथे स्पोअर प्रोड्युसिंग कॅप्सूल जे आहे आता स्ट्रक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. जसं आपण इकडे प्लांट बॉडीमध्ये हायर अॅनिमल्स मध्ये फ्रुट्स बघतो, तशाच टाईपचं हे जे टॉपमोस्ट स्ट्रक्चर आहे ज्याला आपण म्हणतो कॅप्सूल, ज्याच्यामध्ये की स्पोअर्स प्रेझेंट असतात आणि दॅट रिप्रेझेंट स्पोरोफिटिक जनरेशन. स्पोअर फॉर्मेशन द्वारे हे जे प्लांट आहे विच बेअर्स द स्पोअर, दॅट इज द स्पोरोफिटिक जनरेशन. ब्रायोफायटामध्ये रूट लाईक स्ट्रक्चरला म्हटलं गेलेलं आहे रायझॉइड. मी काय म्हणते की यामध्ये हे जे ब्रायोफाइट्स आहे, या ब्रायोफायटामध्ये बॉडी स्टील थॅलॉइड आहे. फक्त याच्यामध्ये जर मॅग्निफाईंग ग्लासने जर तुम्ही बघितलं तर त्याला तुम्हाला डिफरन्शिएट करता येईल की स्टील अगदी नाजूक असं रूट असतं, स्टेम आहे आणि लिफी स्ट्रक्चर, अतिशय टेंडर लिफ स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल, विच इज नॉट कम्प्लीट ट्रू रूट, ट्रू स्टेम, ट्रू लीफ. पण जे रूट सारखं जे स्ट्रक्चर दिसते त्याला म्हटलं गेलेलं आहे रायझॉइड. रायझॉइड्स आर युनिसेल्युलर इन लिव्हरवर्ट्स अँड मल्टीसेल्युलर इन मॉसेस. याच्यामध्ये जे दोन पुढे क्लास आहे, दोन क्लास इन्क्लूड केला गेलेले आहे. एक कॅटेगरी आहे लिव्हरवर्टची आणि दुसरी क्लासेस आहे मॉस. एक्झॅक्टली तर लिव्हरवर्ट मध्ये अजून थॅलॉइड स्ट्रक्चर आहे एक्झॅक्टली, आणि मॉस मध्ये ते थोडंसं डिफरन्शिएटिंग स्ट्रक्चर आहे. त्यामुळे रायझॉइड जे आहे, रायझॉइड म्हणजे रूट लाईक स्ट्रक्चर, हे युनिसेल्युलर आहे लिव्हरवर्ट मध्ये, तर मॉसेस मध्ये ते मल्टी सेल्युलर आहे. रायझॉइडचं लक्षात आलंय मिनिंग, दॅट इज रूट लाईक स्ट्रक्चर. मग रायझॉइडचं रूटचं काम काय असतं की ऍब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल. त्यामुळे रायझॉइडचं आपण इथे म्हटलंय रायझॉइड ऍब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल and also helps in fixation of thallus on the substratum. रूटचं दोन काम असतं की एक तर वॉटर आणि मिनरल ऍब्झॉर्ब करणे आणि अँकर करणे सॉइल मध्ये. आता हे जे प्लांट बॉडी आहे, हे जी थॅलॉइड आहे, तर इट इज फिक्स द थॅलस ऑन द सबस्ट्रॅटम. रॉक, एखाद्या रॉकला फिक्स करून राहतात, इथे सॉइल नाही, इथे रॉकला ते फिक्स करून राहतात. या रायझॉइडच्या माध्यमातून ही लिफी बॉडी, दॅट इज द part that we can prominently see the structure of rhizoid. त्याच्यामध्ये आपल्याला रायझॉइड हे दिसते, रूट लाईक स्ट्रक्चर बेसला या प्लांट बॉडी मध्ये. दिस इज व्हॉट ब्रायोफाइट. आता हे जे ब्रायोफाइट आहे, these are जनरल फीचर्स आपण पाहिले ब्रायोफायटाचे, हे सगळे जनरल फीचर्स आपण पाहिले. आता हे जे ब्रायोफायटा आहे ते कशा पद्धतीने डिव्हाइड होतात दोन क्लासेस मध्ये ते आपल्याला बघायचं आहे. त्याला लक्षात, पुन्हा ब्रायोफायटा लक्षात घ्या की ब्रायोफायटा ही जी लँडवर येणारी कॅटेगरी आहे. लँडवर आल्यानंतर याच्यामध्ये हे जे दोन क्लासेस आपण म्हणतो लिव्हरवर्ट आणि मॉस, तर मॉस मध्ये एक प्रॉपरली काही प्रमाणात डिफरन्सिएशन आपल्याला दिसेल, रूट, स्टेम अँड लीफ. टेंडर रूट, टेंडर स्टेम, टेंडर लीफ, आणि अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला यामध्ये दिसतं. मॉस कॅटेगरीमध्ये प्रॉमिनंटली आपल्याला दिसतं आणि रूट लाईक स्ट्रक्चरला म्हटलं गेलेलं आहे रायझॉइड. जसं रूटचं फंक्शन आहे हायर अॅनिमल प्लांट्स मध्ये, त्याच पद्धतीने रायझॉइडचं आपण फंक्शन इथे डिस्क्राईब केलेलं आहे. दॅट इज ऑल्सो ऍब्झॉर्ब्स द वॉटर अँड मिनरल आणि फिक्सेशन देतं, पण कशावर, सबस्ट्रॅटमवर, सॉइल मध्ये नाही. तर रॉकी पार्टला ते फिक्स करण्यासाठी हे रायझॉइड्स आहे जे रूट सारखं काम करतात. कोणामध्ये, ब्रायोफायटामध्ये. तर ब्रायोफायटामध्ये आता हे लिटिल बिट, म्हणजे आता आपण म्हटलंय की पहिले थॅलोफायटा आला मग ब्रायोफायटा आला. तर
तर ब्रायोफायटा हे पण हे लिटिल बिट डिफरन्सिएशन दाखवते. इथे कम्प्लीट तेवढं कॉम्प्लेक्सिटी डेव्हलप झालेली नाहीये आणि त्यामुळे या कॅटेगरीचे जे प्लांट्स आहेत थॅलोफायटा झाले किंवा ब्रायोफायटा झाले, या ज्या कॅटेगरी कशा म्हटल्या गेलेल्या आहे नॉन व्हास्क्युलर. नॉन व्हास्क्युलर म्हणजे इथे अजूनही झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट नाहीत. तर झायलेम आणि फ्लोएमची गरज नाहीये. झायलेम इज अ वॉटर कंडक्टिंग टिश्यू अँड फ्लोएम इज द फूड कंडक्टिंग टिश्यू. आता हे झायलेम आणि फ्लोएमची आवश्यकता कुठे असेल? ज्या वेळेला कम्प्लीट बॉडी स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे, जेव्हा कॉम्प्लेक्सिटी आहे, जेव्हा फूड आणि वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी जी कॅनल सिस्टीम आवश्यक आहे, ॲट दॅट टाइम दॅट इज द फॉर्मेशन ऑफ दिस कंडक्टिंग टिश्यू झायलेम अँड फ्लोएम. त्यामुळे आपण बघतोय आहे की दीज आर द लोअर प्लांट्स. आता पहिली जी थॅलोफायटा कॅटेगरी आहे दिस इज कम्प्लिटली लिव्हिंग इन द वॉटर, म्हणजे टोटली इट इज फाउंड इन द वॉटर. सगळ्या बाजूनी ते वॉटर ऍब्झॉर्ब करते अँड फूड स्वतः प्रिपेअर करते. इट इज ऑल्सो ट्रान्सपोर्टेड आणि वॉटर सर्क्युलेटिंग फ्लुइड आहे, तर त्या माध्यमातून सगळ्या बाजूनी वॉटर ऍब्झॉर्ब होते. सो इट इज फर्स्ट कंपोनंट थॅलोफायटा लिव्हिंग इन द वॉटर. त्यामुळे दॅट्स वाय नो नीड ऑफ द कंडक्टिंग सिस्टीम. ब्रायोफायटा हे सुद्धा आता आपण बघितलं, इट इज अ लिफी स्ट्रक्चर. It is also thalloid structure. Here just only the little one differentiation you can see about the root stem, थोडं आपल्याला फक्त दिसायला लागले. So that is also there is no need in the Bryophyta also to have the conducting tissue. याच्यामध्ये पण झायलेम आणि फ्लोएमची तेवढी आवश्यकता अजून फॉर्म झाली नाही, कारण बॉडी तेवढी कॉम्प्लेक्स नाही, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर अजून फॉर्म झालेलं नाही. तर मल्टीसेल्युलर बॉडी जरी असली तरी पण इथे तेवढी कॉम्प्लेक्सिटी नसल्यामुळे झायलेम अँड फ्लोएमची इथे आवश्यकता नाहीये. तर दीज टू कॅटेगरी स्पेशली यू रिमेंबर दॅट इज नॉन व्हास्क्युलर, म्हणून आपण त्याला नॉन व्हास्क्युलर मध्ये इन्क्लूड करतो. यानंतरची जी पुढची कॅटेगरी येणार आहे टेरिडोफायटा मध्ये, ज्याला आपण म्हणतो कुंडीतले साधारणतः जी झाडं आहेत त्याच्यामध्ये प्रॉपरली तुम्हाला रूट दिसेल, स्टेम दिसेल, लीफ दिसेल, सॉइल मध्ये रूट लीफ गेलेले आहे. मग आता याच्यातून सॉइल पासून जे वॉटरचं ऍब्झॉर्प्शन होतं ते कंडक्टिंग सिस्टीमद्वारे प्रत्येक पार्ट्सला पोहोचवण्यासाठी कंडक्शन सिस्टीम तिथे डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की क्रिप्टोगॅमीमध्ये हे 3 डिव्हिजन येतात, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. त्यातला टेरिडोफायटा हा व्हास्क्युलर आहे, पण हे दोन्हीही नॉन व्हास्क्युलर आहे. हे एक फीचर इथे आपण मेन्शन करणार आहोत. ब्रायोफायटा इज ऑल्सो द नॉन व्हास्क्युलर कॅटेगरी. याचं सगळं हे एक्सप्लेनेशन तुमच्या समोर. आता ब्रायोफायटा जे आहे these are divided into 2 groups, that is called as the liverworts and the mosses. असे याचे फर्दर 2 क्लासेस आहेत, ते याच्यामध्ये आपल्याला दिसते. हे दिस इज कॉल्ड एज दिस इज द liverworts and it is also called as the Hepaticea. ओके, सो liverwort this is the class. जसं आपण थॅलोफायटा मध्ये अल्गी हा एक क्लास पाहिला होता, याच्यामध्ये 2 प्रकारचे क्लासेस आपल्याला दिसतात. एक म्हणजे लिव्हरवर्ट, ज्याला आपण म्हणतो हिपॅटिसी. नाव दिस टाइप ऑफ दिस याच्यामध्ये कसे फीचर्स आहे, कशा प्रकारची प्लांट बॉडी आहे हे आपण पाहणार आहोत. सो या लिव्हरवर्टचे फीचर्स बघा. याच्यामध्ये मोस्टली यू हॅव टू रिमेंबर द फीचर्स. आता सगळे कॅरेक्टर्सच असणार आहे पुढे आणि हे कॅरेक्टर्स समजून घ्यायचे, त्याचा मिनिंग समजून घ्यायचं आहे. सो याच्यामध्ये जर बघितले तर हा आता हे 2 क्लासेस आहे. यातलं पहिलं कॅरेक्टर येते दीज आर लोअर मेंबर्स ऑफ ब्रायोफायटा, प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ ब्रायोफायटा. पहिले येतो हिपॅटिसी अँड देन न्यू साय दॅट इज द मॉसेस. सो दीज आर द प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ ब्रायोफाइट्स. प्रिमिटिव्ह ग्रुप. गॅमेटोफाइट possesses फ्लॅट प्लांट बॉडी कॉल्ड एज द थॅलस. ही जी आहे बघा, इथे कुठे असं रूट स्टेम लीफ स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं नाही, पूर्ण लिफी स्ट्रक्चर तुम्हाला दिसते. हिअर इज द एक्झाम्पल कॉल्ड एज द रिक्सिया. Rixia, Markensia, there are such type of the examples found in the Hepaticea or the liverworts. तर याच्यामध्ये हे जे Rixia आहे, Markensia आहे, तर या पद्धतीने कंप्लीट हे लिफी स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. So here the body it is called as this gametophyte possesses this flat plant body called as the thallus. This is the complete thallus, no differentiation. Thallus is green, dorsoventral फ्लॅट असतं ते कम्प्लिटली अँड प्रोस्टेट विथ युनिसेल्युलर रायझोइड. फॉर एक्झाम्पल रिक्सिया अँड मार्केन्शिया.
प्रोस्टेट बॉडी म्हणतात, म्हणजे दॅट इज पॅरलल टू द दॅट इज द लँड ग्राउंडला जे पॅरलल आहे त्याला आपण म्हणतो प्रोस्टेट. इरेक्ट म्हणजे जे पूर्ण प्लांट स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे जे इरेक्ट असतं स्टँडिंग पोझिशन मध्ये त्याला आपण म्हणतो इरेक्ट. हे झालं प्रोस्टेट दॅट इज पॅरलल टू द लँड. तर विथ युनिसेल्युलर रायझॉइड, याच्यातले रायझॉइड जे आहे याला जे थोडंसं रूट लाईक स्ट्रक्चर जे दिसेल ते कसं आहे युनिसेल्युलर आहे. आणि नेक्स्ट क्लासमध्ये ते मल्टीसेल्युलर आहे. तर दिस इज द डिफरन्शिएटिंग पॉइंट. रायझॉइड कसे आहेत, लिव्हरवर्ट मध्ये युनिसेल्युलर आहे, तर रायझॉइड याच्यामध्ये नेक्स्ट क्लास जो आहे मॉस त्याच्यामध्ये मल्टीसेल्युलर आहे. आता हॉर्नवर्ड नेक्स्ट कॅटेगरी आहे जी अँथोसिरोटी आपण म्हणू त्याला किंवा सिम्पली हॉर्नवर्ड्स. दीज मेंबर पॉसेस फ्लॅटन थॅलस and thallus produces horny structure which are called as the sporophytes. तर पूर्ण थॅलसच्या भोवती जे आहे असं. नेक्स्ट एक्झाम्पल इज डिफरंट. अँथोसिरस इट इज गिवन इन द टेक्स्ट बुक, so I have not taken the diagram here, but Anthocyrus you can see in the textbook. तर याच्यामध्ये जे हे आहे थॅलस बॉडी जी आहे या थॅलस बॉडीच्या भोवती काय आहे हॉर्नी स्ट्रक्चर्स आहे. हॉर्नी स्ट्रक्चर असं का ठेवलं. And that is called that the body it is the sporophyte. त्या बॉडीला आपण म्हणतो sporophytes and hence the name hornwords. For example Anthocyrus. Anthocyrus आता जसं एरिक्सियाचं एक्झाम्पल आहे तसंच जे अँथोसिरस ज्या काही स्पीसीज आहे अँथोसिरसच्या त्याच्यामध्ये हे जे थॅलस स्ट्रक्चर आहे पण त्याच्या भोवती कसे आहेत हॉर्नी स्ट्रक्चर आहे. हॉर्नी स्ट्रक्चर आणि हॉर्नी स्ट्रक्चर असल्यामुळे या काही कॅटेगरीला आपण म्हटलं गेलेलं आहे हॉर्नवर्ड्स कॅटेगरी. ओके. अँथोसिरोटी बिकॉज द दॅट इज द एक्झाम्पल अँथोसिरस. याच्यामध्ये पण भरपूर स्पीसीज असतात. यु नो दिस इज द जीनस आणि त्याच्यामध्ये भरपूर काही स्पीसीज असणार आहे. तर स्पीसीज कशा आहेत बॉडी इज कम्प्लिटली थॅलॉइड बट आउटर मोस्ट हे जे बाजूला त्याचं स्ट्रक्चर कसं आहे हॉर्नी स्ट्रक्चर आहे अराउंड. दॅट्स वाय द नेम हॉर्नवर्ड्स. ही सेकंड कॅटेगरी आहे. हा पहिला क्लास आपण पाहिला याच्यामध्ये ब्रायोफायटा मधला पहिला क्लास आहे तो म्हणजे दॅट इज द हिपॅटिसी. These are the lower members of these bryophyta म्हणजे याला आपण प्रिमिटिव्ह ग्रुप म्हणून काढ. इथून नेक्स्ट कॅटेगरी कशा पद्धतीने डेव्हलप झालेली आहे इव्हॉल्युशन मध्ये सिक्वेन्शियल इव्हेंट्स. इव्हॉल्युशन म्हणजे काय एक प्रकारे सिक्वेन्शियल इव्हेंट ज्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकली स्ट्रक्चर मध्ये कसे कसे चेंजेस होतात हे आपण पाहतो आहे. त्यामुळे पहिला जो प्रिमिटिव्ह ग्रुप आहे ब्रायोफायटा मधला त्याला आपण म्हटलं गेलेलं आहे लिव्हरवर्ड किंवा हिपॅटिसी. हॉर्नवर्ड्स का बरं म्हटलं गेलेलं आहे जे लिफी स्ट्रक्चर आहे त्याच्या भोवती हॉर्नी प्रेझेंटेशन आहे. हॉर्नी फीचर्स आपल्याला दिसेल आणि म्हणून त्याला म्हटलं गेलेलं आहे हॉर्नवर्ड. नाव अँथोसिरोटी का दिलेले कारण की त्याच्यामध्ये अँथोसिरस ही कॅटेगरी येते. अँथोसिरस काय इंडिकेट करते की हे लिफी थॅलस आहे त्याच्या भोवती हॉर्नी स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे. सो दिस इज ऑल अबाउट द प्रिमिटिव्ह ग्रुप दॅट इज द हिपॅटिसी. द नेक्स्ट मध्ये जर बघितलं तर दॅट इज द म्युसाइल. दिस इज द मॉसेस. आता ही वेळ काही प्रमाणात डिफरन्शिएटिंग आहे. तर तिकडचं आपण पाहिलं लिव्हरवर्ड मध्ये की पहा याच्यामधला डिफरन्स पण आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. ब्रायोफायटा विच पॉसेस इरेक्ट प्लांट बॉडी. इथे इरेक्शन दिसते तुम्हाला इरेक्ट प्लांट बॉडी स्ट्रक्चर दिसते. तिथे कसं होतं प्रोस्टेट. प्रोस्टेट आणि इरेक्ट मधला फरक लक्षात घ्यायचा आहे. प्रोस्टेट म्हणजे पॅरलल जसा वेल कसा हे होतो क्लाइंबर वेल ज्याला आपण म्हणतो तो कसा लँड वरून पॅरलल जातो तर त्याला त्या कंडिशनला आपण म्हणतो प्रोस्टेट कंडिशन. अँड धीस कंडिशन इट इज कॉल्ड एज द इरेक्ट. त्यामुळे दोन क्लासेस मधला डिफरन्स जरी विचारलं तर यू शुड राईट आणि तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर या मॉसेस मध्ये आपण काय म्हणतो दिस इज द इरेक्ट प्लांट बॉडी. आता हे इरेक्ट स्ट्रक्चर दिसते हे जर तुम्ही वॉलवर बघितलं किंवा ओल्या भिंतीवर जर बघितलं तर तुम्हाला ते जर स्ट्रक्चर तुम्ही मॅग्निफाईंग ग्लासच्या खाली जर बघितलं तर तुम्हाला असं पूर्ण त्याचं डिफरन्सिएशन लिटिल वन डिफरन्सिएशन आपण बघू शकतो. सो दिस कॅटेगरी विच इज प्रेझेंट ऑन द वॉल तर जे वॉल मध्ये वर आपल्याला दिसते ती पर्टिक्युलर स्पेशल कॅटेगरी इट इज कॉल्ड एज द मॉसेस. दॅट इज अगेन द क्लास म्युसाइल. दीज आर ऍडव्हान्स मेंबर ऑफ ब्रायोफायटा. आता ब्रायोफायटा मध्ये सुद्धा मी काय म्हटलं सो मेनी आपण बघितलं कितीतरी स्पीसीज आहे एवढी मोठी बायोडायव्हर्सिटी आहे. मग आता जी इव्हॉल्युशन होते तर त्यामध्ये प्रिमिटिव्ह ग्रुप कसा होता टोटली थॅलस. त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन हे दिसतच नव्हतं. पण आता जी नेक्स्ट कॅटेगरी आहे ही कशी आहे ऍडव्हान्स कॅटेगरी आहे. आणि ऍडव्हान्स कॅटेगरीमध्ये इथे बघा
तुम्हाला पूर्ण असं स्ट्रक्चर व्यवस्थित काही प्रमाणात दिसते. हे रायझॉइड लेग स्ट्रक्चर आहे, ही ऍक्सिस आहे, हे फूट आपण म्हणतो, आणि हे सीटा, फूट, सीटा आणि हे जे रायझॉइड, अशा पद्धतीने हे बॉडीचं स्ट्रक्चर आहे. हे टोटली इरेक्ट आहे. इथे गॅमेटोफाईट कशाला म्हणतो, स्पोरोफाईट कशाला म्हणतो ते आपण पाहणार आहोत. ते एक्सप्लेन करते मी. त्याचबरोबर पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की दोन याच्यामध्ये कशी कशी इव्हॉल्युशन झालेली आहे. प्रिमेटिव्ह ग्रुपमध्ये पूर्ण असं पॅरलल, होरिझोंटल, आडवा आपण बघितलेलं आहे प्रोस्ट्रेट प्लांट बॉडी, आणि याच्यामध्ये काय आहे, ही इरेक्ट आहे. दिस इज इन इरेक्ट पोझिशन, त्याला आपण म्हणतो इरेक्ट पोझिशन. तर हे ऍडव्हान्स फीचर आहे नेक्स्ट क्लासेसचं, दॅट इज क्लास मॉसेस. याच्यामध्ये बघा, आता आपण म्हटलं ऍडव्हान्स मेंबर ऑफ ब्रायोफायटा पॉसेसिंग इरेक्ट प्लांट बॉडी. गॅमेटोफिटिक फेज ऑफ द लाईफ सायकल इन्क्लूड 2 स्टेजेस, नेमली गॅमेटोफायटिक जी स्टेज आहे त्याच्यामध्ये पण आपण म्हणणार दॅट इज द प्रोटोनिमा स्टेज अँड लिफी स्टेज. ओके, तर ही दिसते गॅमेटोफाइट स्टेज अँड स्पोरोफाइट स्टेज. प्रोटोनिमा स्टेज अँड लिफी स्टेज हे गॅमेटोफिटिक स्टेज मध्ये आहे. प्रोटोनिमा इज द प्रोस्टेट. ग्रीन प्रोस्टेट म्हणजे पॅरलल परत टू द लँड, ग्रीन ब्रांच अँड फिलामेंटस. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द ज्युव्हेनाइल गॅमेटोफाइट, कारण प्रोटोनिमा पासून पुढे तयार होणार आहे गॅमेटोफाइट. आता प्रोटोनिमा काय आहे ते सांगते. तर याच्यामध्ये प्रोटोनिमा हेल्प्स इन व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, खाली दिलेलं आहे. तर प्रोटोनिमा जे आहे, तर प्रोटोनिमा पासून पुढे जे गॅमेटोफाइट फॉर्म होतं, तर प्रोटोनिमा ही सेकंडरी हे असेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवते. असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे, त्या असेक्शुअल रिप्रोडक्शन नंतर जी स्टेज येते, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे स्पोर्स तयार होतात, ते स्पोर्स जे आहे ते गॅमेटोफाइट प्लांट बॉडी तयार करते. म्हणजे एक असते स्पोरोफिटिक आणि एक असते गॅमेटोफिटिक. गॅमेटोफिटिक प्लांट बॉडी केव्हा म्हणणार आपण, जेव्हा त्याच्यावर हे जे आहे काय म्हणतो आपण त्याला, अँथेरिडिया, मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ज्या वेळेला फॉर्म होईल तेव्हा आपण त्याला म्हणणार गॅमेटोफाइट. मीन्स फायटा विच बेअर्स द गॅमिट्स. ओके, फायटा विच बेअर्स द स्पोर्स. मग प्रोटोनिमा मध्ये काय असतात की हे जे स्पोर्स असतात, आता हे जे कॅप्सूल आहे, या कॅप्सूल मध्ये काय प्रेझेंट आहे, स्पोर्स प्रेझेंट आहे. ओके, तर स्पोर्स हे जे आहे, स्पोअर पासून पुन्हा हे जे स्पोर्स या कॅप्सूल मध्ये प्रेझेंट असतात, हे ज्या वेळेला रप्चर होतात तेव्हा स्पोर्स डिस्पर्स होतात, इकडे तिकडे स्प्रेड झाल्यानंतर, आणि त्या स्पोर्स पासून हे गॅमेटोफाइट ही जी प्लांट बॉडी दिसते आपल्याला पूर्णपणे, ही जी लिफी स्ट्रक्चर आहे, इथे बघा, ही पूर्ण लिफी स्ट्रक्चर दिसते, हे स्टेम लाईक स्ट्रक्चर आहे आणि हे रायझॉइड स्ट्रक्चर आहे. ही जी गॅमेटोफाइट जी प्लांट बॉडी तयार झालेली आहे, ही गॅमेटोफिटिक प्लांट बॉडी तयार होते स्पोअर्सच्या जर्मिनेशन नंतर. हे जे स्पोर्स कुठे प्रेझेंट असतात, सो दिस इज प्रेझेंट इनसाइड दिस कॅप्सूल. तर गॅमेटोफाइट ही जी प्लांट बॉडी आहे याच्यामध्ये अजून 2 प्रकार आहे, एक म्हणजे हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड. स्पोरोफाइट इन केस ऑफ द ब्रायोफायटा इट इज डिप्लॉइड ऑलवेज. स्पोअर जे आहे दॅट इज द डिप्लॉइड कंडिशन, आणि गॅमेटोफाइट इट इज द हॅप्लॉइड कंडिशन. ओके, तर गॅमेटोफाइट मध्ये तुम्हाला माहिती आहे की मेल आणि फिमेल, गॅमिट्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सेल, गॅमेटोफाइट. मग रिप्रोडक्शन होत असते, त्याच्यासाठी 2 सेक्शुअल ऑर्गन्सची गरज आहे. याच्यामध्ये 2 सेक्शुअल ऑर्गन असतात, अँथेरिडिया आणि आर्किगोनिया. तर अँथेरिडिया आणि आर्किगोनिया, अँथेरिडिया जे मेल गॅमेट फॉर्म करते, आर्किगोनिया जे आहे ते फिमेल गॅमेट फॉर्म करते, आणि त्या दोन याचं फ्युजन होऊन झायगोट तयार होते. आता ही जी झायगोट आहे, या झायगोट पासून नेक्स्ट तुम्हाला माहिती हे होत असतं, प्लांट बॉडी तयार होते, दॅट इज कॉल्ड एज द स्पोरोफाइट. आणि स्पोअर हे येत आहे लक्षात. सो दिस इज द गॅमेटोफाइट, इट इज ऍक्च्युअली द हॅप्लॉइड कंडिशन. मग हॅप्लॉइड म्हणजे हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड. हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड हे पार्ट तुम्ही मायटोसिस आणि मियोसिस मध्ये पाहिलेले आहे. मायटोसिस कंडिशन म्हणजे डिप्लॉइड कंडिशन आणि मियोसिस म्हणजे हॅप्लॉइड कंडिशन. इथे प्लांट बॉडी जी आहे ती पूर्णपणे हॅप्लॉइड आहे. ओके, सो दिस इज द हॅप्लॉइड कंडिशन. तर याच्यामध्ये गॅमेटोफाइट मीन्स ज्याच्यामध्ये गॅमिट्स बेअर करतात, अँथेरिडिया आणि आर्किगोनिया, तर त्याला आपण म्हणतो गॅमेटोफिटिक. स्पोरोफिटिक स्टेज मध्ये हे जी प्लांट बॉडी आहे याच्यामध्ये हे जे कॅप्सूल स्ट्रक्चर आपण दिसते हे त्याचा पार्ट आहे. फूट, सीटा, स्पोरोफायटिक बॉडी मध्ये आपण पाहणार स्ट्रक्चर
फूड, सीटा अँड कॅप्सूल. तर हा स्पोरोफाईटचा सेक्शन वेगळा केलेला आहे आणि गॅमेटोफाईटचा सेक्शन वेगळा केलेला आहे. स्पोरोफाईट बॉडीमध्ये आपण पाहणार फूड, सीटा अँड कॅप्सूल. तर कॅप्सूल मध्ये जे काही स्पोर्स असतात ते जर्मिनेट होतात आणि त्याच्यापासून ही जी आहे हॅप्लॉइड बॉडी तयार होते. गॅमेटोफाईट. ओके, अँड स्पोरोफाईट इट डिपेंड्स अपॉन गॅमेटोफाईट. प्रोटोनिमा पासून व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होते. प्रोटोनिमा ही प्रोस्टेट ब्रांच स्ट्रक्चर आहे, फिलामेंटस स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यापासून व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होऊन हे जे आहे प्लांट बॉडी पुढे गॅमेटोफाईट फॉर्म करते. सो विच कंटेन दिस कॅप्सूल इज प्रोटोनिमा. तर याच्यामध्ये हे या पद्धतीने आपण पाहतोय सम ऍडव्हान्स फीचर्स. तर दिस इज द इरेक्ट बॉडी आणि इथे जसं प्रोटोनिमा आहे तर अगोदरच्या लिव्हर वर्ड मध्ये जसं आपण हे पाहिलं की व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस अलॉंग विथ दिस प्रोटोनिमा. तर तिकडे त्या टर्म साठी वापरले गेलेले आहे गॅमा इन केस ऑफ लिव्हर वर्ड. याच्या अगोदरचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये प्रोटोनिमाच्या ऐवजी आपण म्हणतो गॅमा, ज्याच्यामध्ये की स्पोर्स प्रेझेंट असतात गॅमामध्ये. ते स्पोर्स डिस्पर्स होतात आणि मॅच्युअर्ड होऊन नेक्स्ट गॅमेटोफाईट फॉर्म करते. सेम इज द प्रोसेस in both the classes. The next leafy stage has the erect, slender, stem-like structure. जे stem-like structure आहे आता आपण पाहिलं याच्यामध्ये leafy stage जी आहे it's having the stem-like structure. हे जी leafy stage आहे this is the stem-like structure. हे जे आहे याच्यामध्ये याला म्हटलं गेलेलं आहे बघा that is colloid. आणि जे that is stem-like structure it is called as the colloid. And the leaf-like structure it is called as the phylloid. जे leafy structure आहे हा जो स्टेम पार्ट आहे त्यातला हा जो आपण म्हणतो हे जे टेंडर स्टेम आहे आणि स्टेमला या लिफी हे जे लीव्स दिसतात आहे तर लीफला म्हटलं गेलेलं आहे फायलॉइड आणि स्टेमला म्हटलं गेलेलं आहे कॉलॉइड आणि हे जे रूट लाईक स्ट्रक्चर आहे याला म्हटलं गेलेलं आहे रायझॉइड. अशा टर्मिनॉलॉजी इथे वापरल्या गेलेल्या आहेत. त्या फारशा एखाद वेळेला नाही लक्षात आल्या तरी चालेल. रायझॉइड काय आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे की रूट लाईक स्ट्रक्चर रायझॉइड आहे. कॉलॉइड आणि फायलॉइड मध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल त्या टर्मिनॉलॉजी बाजूला ठेवा, बट मेन मेकॅनिझम आणि फीचर्स लक्षात घेणं हे गरजेचं आहे. फीचर्स समजणं गरजेचं आहे आणि काय आहे कशा पद्धतीने गॅमेटोफाईट फॉर्म करते. गॅमेटोफाईट मध्ये तुम्हाला पूर्ण डिफरन्सिएशन दिसते. इरेक्ट बॉडी आहे ही मेन ऍक्सिस पा इथून दाखवलेली आहे. रायझॉइड आहे हे स्टेम आहे आणि लिफी स्ट्रक्चर आहे ही गॅमेटोफिटिक स्ट्रक्चर आहे. गॅमेटोफाईट इंडिकेट करते फायटा प्लांट बॉडी बेअर्स द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ज्यावेळेला हे मॅच्युअर स्ट्रक्चर असतं त्यावेळेला आर्किगोनियम फिमेल आणि अँथेरिडियम मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर फॉर्म करतात. त्याच्यापासून मेल आणि फिमेल गॅमेट फॉर्म होऊन झायगोट फॉर्म होते. झायगोट पासून पुन्हा स्पोरोफिटिक जनरेशन आणि स्पोरोफाईट मध्ये स्ट्रक्चर काय आहे फूड, सीटा, कॅप्सूल. कॅप्सूलच्या आतमध्ये स्पोर्स प्रेझेंट असतात. हे स्पोर जर्मिनेट होतात, गॅमेटोफाईट फॉर्म करतात. गॅमेटोफाईट मध्ये मेल आणि फिमेल सेल फ्यूज होऊन झायगोट फॉर्म होते. झायगोट पासून स्पोरोफाईट, स्पोरोफाईट मधल्या स्पोर पासून गॅमेटोफाईट. अशा पद्धतीने एकमेकांवर डिपेंडेंट आहे आणि लाईफ सायकल चालत राहते. स्पोरोफिटिक जनरेशन, गॅमेटोफिटिक जनरेशन. तर या पूर्ण प्रोसेसिंगला आपण म्हणतो अल्टरनेशन ऑफ जनरेशन. दॅट इज द पार्ट ऑफ लाईफ सायकल ऑफ दिस ब्रायोफायटा. हे तुमचे आय होप दिस इज यू कॅन अंडरस्टँड इझिली. तर याच्यामध्ये आपण हे काही टर्मिनॉलॉजी पुढे बघितल्या की लिफी स्टेज जी आहे तर हे इरेक्ट स्ट्रक्चर आहे. जी लिफी स्टेज आहे ती कशी आहे लिफी स्टेज हॅज द इरेक्ट वन आणि त्यातला जो स्टेम पार्ट आहे जे नाजूक स्टेम आपल्याला दिसते त्याला त्यांनी कॉलॉइड म्हटलं गेलेलं आहे. दिस अँड त्या स्टेमला काय बेअरिंग आहे लीफ. लीफ कशा पद्धतीने अरेंज आहे पुन्हा हा एक महत्वाचा भाग आहे की जे स्टेम आहे नाजूक त्याला लीफ कशा पद्धतीने अरेंज आहे इन अ स्पायरल मॅनर. एक इकडे असेल एक इकडे या पद्धतीने स्पायरली त्याचं स्ट्रक्चर आहे लीफचं आणि त्या लिफी स्ट्रक्चरला म्हटलं गेलेलं आहे फायलॉइड. ही टर्म जी आहे इट इंडिकेट द लिफी स्ट्रक्चर. थायलॉइड कॉलॉइड हे शब्द का वापरलेले बिकॉज दिस इज द प्रिमिटिव्ह वन. दिस इज नॉट कम्प्लीट ट्रू. कारण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ट्रू रूट स्टेम लीफ अजून फॉर्म झालेले नाहीये. त्यामुळे स्टेम कसं आहे प्रिमिटिव्ह आहे म्हणून कॉलॉइड शब्द आहे. रूट आपण शब्द इथे वापरू शकत नाही. रूट सारखं स्ट्रक्चर दिसते म्हणून रायझॉइड. स्टेम सारखं स्ट्रक्चर दिसतंय म्हणून कॉलॉइड. लीफ सारखं स्ट्रक्चर दिसतंय म्हणून फायलॉइड. म्हणून या टर्मिनॉलॉजी प्रिमिटिव्ह आहे. त्याच्याद्वारे आपण डिफरन्सिएशन करू शकतो. त्यामुळे आपण त्याला एक्झॅक्टली रूट स्टेम लीफ मध्ये प्रोनाउन्स नाही करू शकत म्हणून त्याला या पर्टिक्युलर टर्मिनॉलॉजी. फायलॉइड इंडिकेट द प्रिमिटिव्ह लिफी स्ट्रक्चर.
Colloid indicate primitive stem structure. Rhizoid indicate primitive root structure. So it is fixed in the soil by multicellular branch rhizoids. तर काही rhizoid branch आहे याच्यामध्ये आपण पाहतो ब्रायोफायटामध्ये या मॉसेसमध्ये जे कसे आहेत रायझॉइड मल्टीसेल्युलर आहेत. तिकडे आपण पाहिलं लिव्हरवट मध्ये ते कसे आहेत युनिसेल्युलर आहे, इथे मल्टीसेल्युलर आहे. नाउ दी स्टेज वेअर द सेक्स ऑर्गन ही गॅमेटोफिटिक स्टेज जी आहे लिफी स्टेज आहे. पहिली काय म्हटली आपण प्रोटोनिमा स्टेज, याच्यामध्ये स्पोर प्रोडक्शन होणार आहे. आणि ही जी नेक्स्ट स्टेज आहे जी लिफी स्टेज आहे या लिफी स्टेज मध्ये सेक्स ऑर्गन्स तिथे दिसतील मेल अँड फिमेल. सो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन पण आपल्याला इथे दिसते अँड बडिंग इन सेकंडरी प्रोटोनिमा. ही जी प्रोटोनिमा स्टेज आहे याच्यामध्ये बडिंग पण आपल्याला फाइंड आउट होते आणि फ्रॅगमेंटेशन ऑल्सो इट कॅन बी सीन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे जे फ्रॅगमेंट सेपरेट होऊन पुन्हा जसं नेक्स्ट प्लांट बॉडी तयार होते त्याला आपण म्हणतो फ्रॅगमेंटेशन. तर फ्रॅगमेंटेशन पण इथे दिसते आणि बडिंग हे सगळं असेक्शुअल रिप्रोडक्शन तुम्ही अगोदर शिकलेलं आहात. तर दीज आर द मेन इम्पॉर्टंट पॉइंट्स. याच्यामध्ये हे जे आपण ऍडव्हान्स कॅटेगरी पाहतो ब्रायोफायटामध्ये, म्हणजे प्रिमिटिव्ह कॅटेगरी होती लिव्हरवर्ड आणि त्यानंतर अजून ऍडव्हान्स फीचर जे आहे ज्याच्यामध्ये आपण कॉलॉइड, फायलॉइड आणि रायझॉइड हे प्रॉमिनंटली आपण बघू शकतो. ही कॅटेगरी म्हणजे मॉसेस. तर या मॉसेस मध्ये एक्झाम्पल्स आहे फ्युनेरियम, पॉलिट्रायकम अँड स्पॅगमम एक्सेट्रा. सो these are the about the bryophyta. आता इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे याचं एक शॉर्ट मध्ये आपण बघू. व्हॉट इज द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ ब्रायोफायटा. Some mosses this provide food for herbivores, mammals, birds, etc. हे mosses it is naturally ही लिंक आपल्याला इकोसिस्टमची माहिती आहे. हर्बिव्हर्स, कार्निव्हर्स, कंझ्युमर मध्ये कार्निव्हर्स मध्ये प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी कंझ्युमर लाईक दॅट. तर हे जे मॉसेस आहे हे मॉसेस काय करतात, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपण बघतोय. मॉसेस इट प्रोव्हाइड फूड फॉर हर्बिव्हरस मॅमल्स. देन स्पॅग्नम आत्ताच आपण पाहिलं ही जी स्पीसीज आहे इट इज अ मॉस प्रोव्हाइड द पीट यूज एज द फ्युएल म्हणून त्याचा यूज केला जातो. देन some mosses are used as packing material for transport of living material because they have significant water holding capacity. आता हे जे काही मॉसेसच्या ज्या काही स्पीसीज आहेत, काही कॅटेगरी आहे ते पॅकिंग मटेरियल म्हणून यूज केल्या जातात फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ लिव्हिंग मटेरियल. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याला पॅकिंग मटेरियल, जसं पॅकिंग मटेरियल आपण यूज करतो तसं मॉसेस इट इज यूज इन दॅट पॅकिंग मटेरियल. जे लिव्हिंग मटेरियलला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी हे मॉसेस यूज केलं जातं. कारण की मॉसेसची खासियत काय आहे, ते ब्रायोफाइट्स आहे, केम ऑन द लँड, त्यामुळे त्याला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे. कारण दिस नीड्स द वॉटर, त्यामुळे वॉटर होल्ड करून ठेवतं, मॉइश्चर होल्ड करून ठेवतं ऑन द लँड. त्यामुळे ही खासियत मॉसेसची असल्यामुळे त्याला पॅकिंग मटेरियल मध्ये यूज केलं जातं. देन जस्ट लाईक द लायकेन, मॉसेस आर द फर्स्ट लिव्हिंग बीइंग टू ग्रो ऑन द रॉक्स. लायकेन हे आपण पाहिलं अल्गी आणि फंगसचं कॉम्बिनेशन आहे. ओके, त्याचप्रमाणे हे जे मॉसेस आहे हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम फर्स्टली जे आले इट ग्रोज ऑन द रॉक्स. रॉक्स किंवा त्याला आपण सबस्ट्रॅटम जो शब्द वापरलेला आहे, सबस्ट्रॅटम म्हणजेच काय तर ज्याला फिक्सेशनसाठी ज्याला सपोर्टची गरज आहे ते म्हणजे रॉक्स. तर जे रायझॉइड आहे ते रॉकला फिक्स असतात, ते डायरेक्ट सॉइलशी कन्सर्न नाही आलेलं आहे. तर रॉकला हे जे काही मॉस आहे, ब्रायोफायटा आहे ते रॉकला फिक्स असतात. ओके, then next that is they decompose rocks to form soil and make them suitable for growth of the higher plant. आता हायर प्लांट साठी सॉइल फॉर्मेशन हा एक जिओग्राफी मध्ये तुम्ही शिकता की सॉइल कशा पद्धतीने तयार होते, रॉकचं डिकम्पोजिशन होणं गरजेचं आहे. मग रॉकचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये सॉइल फॉर्मेशन मध्ये वेगवेगळे केमिकल फॅक्टर, मेकॅनिकल फॅक्टर्स वगैरे बघितले असेल आणि त्यातला एक बायोलॉजिकल फॅक्टर आहे. तर बायोलॉजिकल फॅक्टर मध्ये हा जो ब्रायोफायटा आहे याचा सुद्धा रोल येतोय इथे. दिस मॉसेस दे डिकम्पोज द रॉक्स टू फॉर्म द सॉइल. त्या रॉकचं डिकम्पोजिशन, कारण ते रॉकला फिक्स असतात त्यामुळे बरेच वेळा रॉकचं डिकम्पोजिशन घडून आणून सॉइल तयार करतात. आणि सॉइल जी आहे ती तुम्हाला माहिती आहे हायर प्लांटचे जे रूट आहे ते सॉइल मध्ये अँकर असतात, त्यामुळे ती सॉइल बनवण्यासाठी हा एक इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स सुद्धा ब्रायोफायटाचा महत्वाचा मानला गेलेला आहे. देन डेन्स लेअर ऑफ द मॉसेस हेल्प्स इन प्रिव्हेन्शन ऑफ द सॉइल इरोजन अँड ऍक्ट्स ॲज द सॉइल बाइंडर. डेन्स लेअर ऑफ द मॉसेस, ज्या मॉसेसचे काही डेन्स लेअर आहे त्या काय करतात,
सॉइल इरोजन म्हणजे सॉइल उडू देत नाही, सॉइलला धरून ठेवलं जातं, सॉइल बाइंडर आपण म्हणतो त्याला. त्यामुळे काही जे मॉसेस आहे ते सॉइल बाइंडर म्हणून पण आपण त्याला कन्सिडर करू शकतो. तर दे हेल्प्स इन प्रिव्हेन्शन ऑफ द सॉइल इरोजन.